गाइस तर गाइस फायनली आम्ही रेडी मी रेडी झाली आहे, जयत्या पण रेडी झाली. जयत्या तर हा तर गाइस आम्ही ऑल सेट आहे. तर मे बी तिकडे थंडी पण असू शकते गाइस, म्हणून मग मी स्वेटशर्ट घातलंय. अँड हे ना माझ्या घरी होतं, म्हणजे काऊचं आहे. हे पण काऊचेच मी अख्खे कपडे घालत असते. एक ते दुसरं आहे ते हे हा जयत्याचे. सगळ्यांच्या कपड्यात मी गाइस चांगली दिसते, म्हणून मी सगळ्यांचे कपडे घालत असते. मांगे हुए कपड़े में बहुत अच्छी लगती, देखा, इसलिए हम पहनता है. हॅलो. तर गाइस हा लोक रिसेंटली पंढरी जाऊन आले. आम्ही आहे ना रात्रीचे चाललोय, तर बशीत जाऊन झोपणार आहे. मग तो बघू शकतो काशी मम्मीने मॅक्सी घातली. मी मानक आत्या इज ऑल्सो देअर गाईज. सगळेच चाललोय आहे, कारण उद्या गंगायचं ते काय बोलतात गायदान करायचं आहे. तर येस ते विधी वगैरे आहे तिकडे. मी तुम्हाला सगळं थोडं थोडं दाखवीन गाईज. हाँ येस थोडं अभी हम जाता है गाईज. काशी मम्मीने लय मेहनत केली, म्हणजे 60 पुरणपोळ्या त्या लोकांनी बनवल्या. आणि 65 5 एक्स्ट्रा गाईज. तर तुम्ही बघू शकता आमची मम्मा किती मेहनत घेतली. पाय दुखले माझे. येस आया बसते नाही, चला आपण चालता. ओके तर काही झालं का चालेल. मी मम्मीसाठी थांबते, येणार आहे आपण. तर काहीच मी मम्मीसाठी थांबते, बाकीचे सगळे चालत पुढे. तर गाईज विशू नाही येत आहे, जस्ट बिकॉज त्याला ट्युशन नाही. अँड विशू पण नाही येत आहे. विशू तुला काय वाटते? तिची पण इंटरव्ह्यू आहे. मम्मीला मी काय बोलू, माझं लय ऐकलंय गाईज. तुम्हाला असं वाटतं? मम्मी निशूला पण घेऊया. नाही अच्छा मम्मीला मी नाही बोलणार ते बघा गाईस प्लॅनिंग करते त्यांची इकडे त्या लोकांचं ऑर्डर वगैरे. अँड आम्ही रेडी आहे. अरे गाईज आम्हाला गटरात पडलेली मिळली त्या दिवशी. ॲमेझॉनची आमची बस 3, तिथे पुढे 4. तर गाईस खूप सारी बसेस आजच कुठे ना कुठे फिरायला चालली. तुम्ही बघू शकता केवढे तरी बसेस आहेत. अँड येस मम्मी थांब, दिसत नाही आता कर. हाँ चलो गाईस त्र्यंबकेश्वर जाते. गाईस फायनली आम्ही निघालो. गाईस आता शाळेची झोपून जाईल, कारण तर येस कुठे स्टॉप वगैरे घेऊन तुम्हाला भेटू. गाईज आता आम्ही म्हणजे पोचलो वगैरे. मी ना झोपेत होते, म्हणून मी काढलेला ब्लॉग, येऊन पण झोपली. अँड आता मी जस्ट आंघोळ घेऊन आले आहे देअर विथ पीस. आणि सगळ्या माणसांचं झालं पण आहे, तर ते निघतात आहे. अर्धी जण, अर्धी आम्ही नंतर जाऊ. आणि नाश्त्याला पोहा आहे गाईज, तर पोहा खाऊन घेतो. येस मी तर भेटायच्या कारण पोहायला आम्ही आंघोळ घेतली गाईज बघा. अँड येस आता थोड्या वेळाने ते विधी स्टार्ट होईल, तेव्हा जायचं आहे. तर सध्या आम्ही नाश्ता करतो, मग जाऊ. तर गाईज आम्ही आता फायनली निघतो आहे. तर गाईज ॲक्च्युली सगळेजण गेली आणि आम्ही पोरच बाकी होतो. अँड प्रीतम काका थांबलेला आमच्यासोबत. आणि अजून हेमंत मामा अँड अजून एक. तर येस आता फायनली वाव, इथे वरती काय आहे काय अजून पता नाही होगा काहीच. आम्ही ना जिथे पहिला राहिलो होतो हे त्याच्याहून लय मस्त ती जागा आहे. पण मे बी इथून जिथे आम्हाला जायचं आहे ना, हां 5-10 मिनिट्स लांब आहे. पण गाईज हे मिस नको करू, मी तुम्हाला दाखवते, खूप मस्त दिसते. पण एक मला आवडलं. तुम्ही बघू शकता आता फायनली आम्ही सगळे निघालो आहे जायला. तर काहीच मम्मी वगैरे लोक सगळे पुढे गेले, म्हणून मग आता आम्ही चाललो आहे. तर येस तुम्ही बघू शकता जय अँड काऊ. जय हे दोघं काहीच पोवायला आहेत. आय मीन ह्या लोकांनी पाणी नाही घेतलं, तर ह्या लोक इथे घेतात आहे पाणी. अँड दिप्पी आणि चय आम्ही इथे आलो.
बघू शकता तिथे आमची फॅमिली सगळी आले आहे. आमचं ते नारायण नागवली करून झालं तर तिथे अख्खे मम्मी जे आहेत लोक बघू शकता तुम्ही. येस देर द्या. आणि इकडे जय आणि काऊ. तो बघा जय काऊ बाकी चिरण वगैरे पण आले. तिथे ना विधी चालू आहे अँड आम्ही इथे आलोय शिदा घ्यायला. तर येस आता बाकीचे पैसे आणायला गेल्याच्या इथून मग तसं थांबलोय आम्ही इकडे. तर गाईज आता सगळे आम्ही चाललोय जेवायला. येस आता बाकी विधी वगैरे झाली. आता इथे दान कमी करत आहे जेवणाचं हे म्हणून तिथे चाललेत. आम्ही लोकांनी त्याच्यासाठी एक संस्था बांधली आहे. कुठे चालले जेवायला सांग कसं. खाण्यावर आहे तिथे 500 लोकांचं जेवण बोललेलं आहे. त्याचे 30 कर्मचारी आमचेच आहेत. तर गाईज आम्ही जण पुढे चाललो. यार स्वातीताई आज स्वातीताई खरं बोलते मी गाईज लय मस्त दिसते. मी स्वातीताईला पहिला पण बोललो आज मस्त दिसते. हां म्हणजे ती साडी आज स्वातीताईवर सूट करते. तर येस गाईज आम्ही सगळे आता चाललोय. कोणची साडी आहे कसली होलीला घातलेली. होली 1 मिनिट बोल. अरे चला आम्ही पण चालतोय. हा तर गाईज येस आता आम्ही पुढे चला. पण पुढे कशासाठी जेवायला भोजनालय. येस तर गाईज आम्ही जेवायला चाललोय. कुठे जातो ते शॉपिंगला निघणार. हा तर गाईज आम्ही कपडे पण चेंज करणार आहे. इकडे बसतोय लाईनीने आणि हां तर गाईज आम्ही पहिला ॲक्च्युली मी चप्पल नाही घातले शूज घालून आले. स्वातीताई बोलली हां फटाफट सर. गाईज हॉल नाही पण हां नाही चिडवणार पण गाईज मस्त दिसत होती सुनीता टीचर. नाही पण सूट होतं ते फक्त त्याच्यासाठी आहे तुला. तर हा गाईज मी काय सांगत होती आमच्यासाठी हॉल आहे. मला वाटलं तिकडे बाहेरच बसवतील ते शरम येणार होती. बट हा आम्ही 30 जण सांगितली ना म्हणून हॉल दिला आम्हाला. आम्ही पण ज्या रूम मध्ये राहतोय ना तो रूम एक ऑडिटोरियम वाटतोय. हाय प्रणव काय माणसं करून येतात आहेत. आता आम्ही जेवायला सांगू काय काय आम्ही इथे कुठे भोजनालयमध्ये जेवायला सांगू. तर गाईज इथे शिव कृपा भोजनालय करून आहे तर तुम्ही पण इथे व्हिजिट करा गाईज. आता आम्ही सांगू जेवण काय आहे तर येस तुम्हाला सांगणार. आम्ही आहे ना रिक्षात चाललोय. ऍक्च्युली माझ्याकडे चप्पल नाही जयकडे पण नाही तर मग आया लोकांसोबत आम्ही रिक्षात चाललोय. आता रिक्षाला आम्हाला पोचवेल. इथे आमची वासन आया आहे. ही एक आया आहे ही एक आया आहे आणि इथे आमची जाडी आहे जाडिंबा. गाईज तुम्हाला माहित असेल की आमचं ते विधी वगैरे झालं त्याच्यानंतर मग आम्ही जेवलो. जेवण खूप मस्त होतं गाईज. तर गाईज आम्ही आमच्या जे घर आहे ना आय मीन येथून बघू शकता याच्या सामने असं गार्डन आहे. तर येस तिकडे बाबू लोक खेळतात आहे. अँड गाईज मीनी चेंज केलं आहे कारण घरी लाईट गेली आहे. लाईट गेली इन द सेन्स AC आहे AC पण नाही चालत. म्हणजे लाईट ऑफकोर्स गेली तर AC तर नाही चालला. म्हणजे AC 2 AC आहेत तिथे पंखे नाही आहेत. तर आम्ही सोचलं की ना आम्ही मगाशी ज्या व्हिडिओमध्ये बोललेली ना की तिथे वरती बघायचं आहे काय आहे. तर येस जस्ट आम्ही अख्खे चेंज करणार कपडे आणि मग आम्ही तिकडे जाऊन बघू काय आहे कसं आहे. अँड गाईज जेवण मी सांगत होती खूप मस्त होतं. जेवायला होतं बटाट्याची भाजी चना मसाला होता ते चना मसाला पण त्यांच्या स्टाईलमध्ये. डाळ भात बाकी लोणचं
अँड येस चपाती होती. चपाती माझ्याने खपलीच नाही गाईज. मी 1 चपाती खाऊन बस, कारण खूप मोठी चपाती होती. मी अर्धी घेतलेली, ती पण मी दिल्ली भाऊजीला खायला. येस आता बिप्पी काऊ ते लोक पण चेंज करतील अँड मग आम्ही जाऊ तिकडे. अँड मी बघा निशांचं घातलंय ॲज पॉसिबल. ते तर आहे खपीन मी, पण आता लेट्स सी. हां नाही तुम्ही आयाच खेळावचे, तुम्ही काय नाही येवायचं. आम्ही बघू ते, आम्ही म्हणजे आता फिक्स नाही आमचं. आम्ही मगशी बघू काय जावायचं आहे ते. ॲट दी व्ह्यू ऑसम ना एकदम, क्लाउड्स अँड ऑल. तर येस गाईज अँड आम्ही चाललोय आता कुठे पण. नाही डोंगरावर नाही जाणार आहे, असंच एक्सप्लोर करतो इथे, कारण खूप मस्त मस्त जागा. आम्ही जाणार होतो त्या साईडला, बट जय बोला इथे पण जरा चांगलं वाटते, इथे बघूया काय. आय कॅन्ट सी एनिथिंग. या विल सी समथिंग कसं आहे काय आहे इकडे. अँड येस हा रस्ता. अच्छा चला बघूया जाऊया. तर गाईज जयनी माझ्यासाठी एकदम मजबूत झाड शोधलंय. चढते हर्षू 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 बाय बाय हर्षू. आम्ही येतो, आम्ही फिरून येतो, नंतर येतो तुला काढायला. आम्ही चाललोय तिथे फोटोशूट बघायला काव्या लोकांचा. तिला राहून द्या. तर गाईज हर्षालीला आम्ही लोकांनी तिथेच सोडून आले आहे आणि ते काव्य आणि दीपेश्वरीचा फोटोशूट चालू आहे, बघू शकता तुम्ही. हे असे प्रकारे फोटोशूट चालू आहे. त्या गाडीला त्या झाडावर बसवून आले आम्ही लोक. तर त्या गाडीला उतरूया काय नको उतरूया तो प्रॉब्लेम आहे. ये आमचा हाथी, छोटा हाथी झाड़ पे चढ़ गया और पत्थर आ गया. मला यादच नाही. ओ शिट गाईज, अगर जय थोडा वेळ पण लेट केला असता ना जयनी, तर मी माकडाच्या हातात असते. आय स्वेअर. मला वाटलं मी उतरू नाही शकत, पडी, म्हणून मी जयसाठी थांबली की तू येऊन मला उतरवेल. माकडला बघून मी उडी मारली आणि मी धावते आणि गाईज शिट, डोकर सोड माकडचं. मी लिटरली न बिन थांबता धावत तिथपर्यंत आली फुल. आणि आता व्हिडिओ बघते तर माकडने काही जोरात उडी मारली. या व्हिडिओ मध्ये तुम्ही पहिलाच बघितलं असेल. 2-2 आहे तुम्ही बघू शकता. येस हे बघा, जो चढलाय तो तिच्या टकल्यावर होता. लिटरली मी लॉय वाचली गाईस. सर्वात मोठा आहे तो छोटा आहे तरी आहे थोडासा. मस्त 2-2 दिसले. मी लिटरली लॉय धावली. हे बघा दुसरा इथे आहे अँड इकडे एक. हर्षी जंप मारताना कसं वाटलं? हो नाही भाई, बिलकुल भी अच्छा नाही लगा. तिकडून मजा केली आणि आता दुसऱ्या इथे आलोय आम्हाला फोटोज काढायसाठी. ऍक्च्युली तिथे थांबलो असतो, काढलाय फोटो, पण हा दिप्पी आणि काऊनी काढले आणि आम्ही झाडावर लटकलेलो त्याचे परिणाम. हा शपथ, हा ते माकड मग रस्त्यावर पण आले म्हणून आम्ही पळालो. मग तर आता आम्ही गाईज तिथे एक मस्त विंटेज गाडी आहे बघतो. आम्ही परमिशन काढतो, फोटो काढू शकतो, कारण मस्त फोटो वगैरे काढतो. अँड आम्ही आता दुसऱ्या साईडला आलो फिरायला. पहिला त्या साईडला होतो, आता या साईडला. ते काय आहे ना गाईज, इथे आम्ही परमिशन काढली फोटो काढायसाठी अँड दे सेड ओके काढा. तर तेच आता आम्ही फोटो काढतो. मस्त गाडी आहे, तुम्ही बघू शकता, विंटेज. येस गाईज, थोडा ब्लॉग मोठा पण असेल तर यू गाईज मस्ट वॉच. अँड येस आता आम्ही फोटो काढतो. जिथून व्ह्यू बघा, खूप मस्त वाटतंय. खूप मस्त व्ह्यू आहे गाइस. आई जस्ट लव दिस एंड ये मेरे को बहुत पेन हो रहेला. एंड आई एम सो फोटोग्राफर. अगर गाइस तुम्हाला फोटो शूट नाही म्हणजे नॉर्मल फोटोज आणायला पाहिजे तर DM काऊ. तर येस गाइस, आयडी इन डिस्क्रिप्शन. तो पण आहे. आणि ही आमची मेन लीड होती, म्हणजे हिरोईन बोलतात ना. काय बोलता?
अँड आमचं फोटोग्राफर. अगर गाईज तुम्हाला फोटो शूट नाही म्हणजे नॉर्मल फोटोज आणायला पाहिजे तर DM काऊ. तर येस गाईज डिस्क्रिप्शन तो पण आहे. आणि ही आमची मेन लीड होती म्हणजे हिरोईन बोलतात ना. काय बोलता तिथून जातो हा काकी. हा ठीक आहे तसं गाईज तिथे पोस्ट सांगते मी बोलली ना एस्थेटिकचे डॅश बोलतोय. शरम नाही वाटत गाईज. माझे तर फोटो निघाले सगळ्यांचे निघाले. आता आम्ही थोडं रील सोचतो. हाय नॉट शुअर कारण फोनमध्ये जास्त चार्जिंग नाही आहे. अँड नाव वी आर गोईंग कुठल्या गल्ली गोपचीतून कारण तिकडे कुत्रा आहे बोलणार होती मी. हे बाबा इथून कसं जायचं रे. हे बघा गाईज कुठल्या गल्ली गोपचीतून चाललोय बघा गाईस. चला गाईज आम्ही बघतो पहिला हे पार करतो. हे बाबा हा पडे येतात तिथून जाऊया. हा फायनली आता 6 वाजले आणि आम्ही निघालो आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे आता आम्ही निघू. गाडी अजून स्टार्ट नाही झाली आहे. तर येस आता काय माहीत कधीपर्यंत स्टार्ट होते मी तुम्हाला सांगेन. आता आम्ही अर्ध्या तिथे थांबलोय. स्वामी समर्थाचं पीठ ना स्वामी समर्थाचं ते मठ की स्वामी समर्थाचं पीठ असं काहीतरी आहे. तर येस गाईज आम्ही आता तिथे चाललो आहे. फटफट दर्शन करू अँड मग निघू घरी जायला. तर येस आता लेट्स गो. सगळी माणसं आमची इथे एव्हरीवन इज हिअर. जाऊया गाईज. तुम्ही बघू शकता असं थोडंसं पाणी क्रॉस अँड देन तिकडे देऊळ आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही गाईज लईच चढून आलो आहे. आता आम्ही जाऊ दर्शनासाठी. येस फायनली आमचं हे पण होईल दर्शन एकदाच. तर येस आता जाऊ. माहीत नाही गाईज व्हिडिओ वगैरे अलाउड आहे की नाही मी तुम्हाला सांगते तिकडे. अगर दिसला व्हिडिओ म्हणजे अलाउड होतं नाही दिसला तर म्हणजे नाही था. हाय अरे मग फोटोज वगैरे अलाउड नाही. सगळ्यांनी मी सगळ्यांना बोललं मला लपवा आणि मग मी फोटोज घेतले. तुम्ही सगळं बघा. अगर तुम्ही माहित आहे सोड तो काय नाही बोलणार होता आपण बाहेर. हा तर गाईज तुम्ही अगर नसेल आले तर तुम्ही पण विजिट करा. अँड तुमचं दर्शन नसेल झालं तर मी फोटोज वगैरे तर म्हणजे व्हिडिओ तर टाकले तुम्ही त्यातनं दर्शन घ्या. अँड येस इथे फेरा आहे ना आता इथे फेरा करू. दॅट आय डोंट नो. इथे फेरी आहे तिथे फेरी घ्यायची अँड देन मग आम्ही घरी जायला निघू. मी तर दर्शन वगैरे झालं. आता मी निघणार आहे घरी जायला. अँड आता मे बी आम्ही बशीत झोपू. तर गाईज तुम्हाला आम्ही डायरेक्ट भेटू घरी पोचल्यावर. घरी इन द सेन्स आता बस जेव्हा दांड्यात पोचेल तेव्हा तर डायरेक्ट दांडे म्हणून येते.